एक 125 वर्षापूर्वीची हवेली आज आपण पाहणार आहोत. राजस्थान, गुजरातमध्ये जशा हवेल्या आहेत, तशीच तंतोतंत हवेली आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इंग्रजांच्या कालावधीमध्ये हवेली बांधलेली आहे. इंग्रजांच्या काळामध्ये अनेक कलेक्टर या हवेलीमध्ये येऊन मुक्काम केलेला आहे. हे तिचं वैशिष्ट्य आहे. एवढी भव्य दिव्य अशी ही हवेली आहे. मला एक नवल वाटलं की जे TV सिरियल किंवा पिक्चरचे डायरेक्टर आहेत, त्यांच्या नजरेतून ही हवेली सुटली कशी. त्यांनी जर ही हवेली पाहिली तर नक्की इथं शूटिंगचं काम झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर ही हवेली पवार कुटुंबियाची आहे. तर ही हवेली आतून आणि बाहेरून कशी दिसते, त्याचं वास्तुशास्त्र कसं आहे, याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हवेली फार मोठी आहे, त्यामुळे थोडा हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो. ही जी हवेली आहे एवढी विस्तीर्ण आहे की कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बसत नाही ते. हे तिचं मेन गेट आहे आणि 3 मजली हवेली आहे. हवेलीच्या डावीकडली ही बाजू आहे, 3 मजलीच आहे. आणि ही उजवी बाजू, हवेलीची ही उजवी बाजू आहे, ही पण 3 मजलीच आहे. अत्यंत कलाकुसरयुक्त अशी ही हवेली आहे आणि दगडामध्ये, विटामध्ये चुन्याचा वापर करून ही हवेली बांधलेली. आपण इथं एंट्रेस केल्यानंतर ही भव्य दिव्य अशी कमान दिसते. ही दगडी कमान आहे आणि या कमानीच्या वर छत दिसतोय की पूर्वीच्या काळामध्ये सोन्याचा वापर करून तो छत बनवला जायचा. आणि ही त्याचं मेन एंट्रन्स आहे, म्हणजे मेन दरवाजा आहे. त्यात आपण पायऱ्या चढून गेल्यानंतर पुढं ओसरी टाईप जागा लागते. या डाव्या बाजूला एक छोटा दरवाजा तुम्हाला दिसतोय आणि या दरवाजावर सुद्धा तुम्हाला ही हवेली दिसते. आणि या हवेलीच्या उजव्या साईडला सुद्धा सेम तसाच दरवाजा आहे छोटा आणि अशी ही हवेली आहे. थोडं जुनी झालेली हवेली, मेंटेनन्स अभावी थोडं पडझड झालेली दिसते. तर हा त्याचा मेन इंटरेस्ट आहे. आता ते मेन इथं जी राहणारे मालक आहेत थोडे पुण्याला गेल्यामुळं हा दरवाजा उघडता येत नाही. आता मला इथूनच एंट्री करता आली असती. तुमची किती पिढी त्या हवेलीमध्ये राहणार आहे? ही आमची आता 4थी पिढी चालू झाली. जी हवेली आहे हिचं बांधकाम कधी झालेलं? बांधकाम 1905 पासून चालू झालं होतं आणि त्यानंतर हे बांधकाम 1920 पर्यंत चालू होतं. 20 नंतर पण काही किरकोळ काम 4-5 वर्ष त्यांनी केलं. पण मेन जे काम होतं ते 15 वर्षापर्यंत चालू होतं. दगड काढून आणणे, त्याच्यानंतर तो कारागिरांकडून व्यवस्थित त्याची वीट बनवलेली पूर्ण. तो फक्त समोरचा भाग हे केलेला अशातला काही भाग नाही, त्याची पूर्ण दगडाची वीट बनवलेली आहे. म्हणजे हे इथे सांगा, हा पूर्ण आहे ना, हा जसा चौकन आहे, हा जो चौकन आहे हा पूर्ण चौकन वीट बनवलेली दगडाची. बरं. हा पूर्ण मागे बोथट वगैरे किंवा खालती वरती बोथट अशातला भाग नाही. मी पहिल्या वेळेस असं घडीव काम पूर्ण साच्याच वीटचा साचा जसा असतो तसा पूर्ण हा वीट दगडी विटच आहे. दगडी विटच ती बनवलेली. बरं. आणि हे दगड कुठला म्हणले? वैजापूर तालुक्यात तलवाडा म्हणून तलवाडा आहे, तिथला हा दगड. हवेली आहे ही बांधली कोणी, कोण राहत होते इथं आधी? पूर्वी आमचे आजोबा होते रामचंद्र माधवराव पवार. ते 4 बंधू होते. 4 पैकी एक बंधू लवकर वारले. रामचंद्र माधवराव पवार, वेडूजी माधवराव पवार आणि वामनराव माधवराव पवार हे 3 भाऊ होते. मोठे जे होते रामचंद्र, त्यांना जिभाऊ म्हणायचे. पूर्ण जिल्हा त्यांना जिभाऊ म्हणून त्यांची ओळख होती. जिभाऊ. आणि परदडीच्या जिभाऊची माडी किंवा जिभाऊची परदडी म्हणूनच या गावाची ओळख होती. त्याच्यानंतर आमचे 2 नंबरचे आजोबा होते. आर्थिक हे सर्व ते बघायचे आणि शेतीचा जो व्यवसाय होता, मजूर असतील, शेतीचं सर्व काम असतील, आमचे लहान आजोबा होते, त्यांना वामनराव काका म्हणायचे. आणि ते शेती व्यवसाय बघायचे आणि त्यांना शिकारीचा नाद खूप होता. ज्याही वेळेस इथे कोणी कलेक्टर किंवा या जिल्ह्याला नवीन येतील, इंग्रज होते त्या काळात पण, तर इथे 2 दिवस आल्याशिवाय ते राहत नव्हते. म्हणजे एक भेट त्यांची निश्चित असायची ह्या हवेलीला आणि ते 2 दिवस इथे मुक्काम करायचे. आणि त्यांना शहरापेक्षा पण इथे एक ऐशी आराम वाटायचा आणि त्यामुळे ते 2-2 दिवस इथे थांबत असायचे. तालुक्याला नवीन
जेव्हा मामलेदार यायचे पुढे बघा. त्यावेळेस मामलेदारची पोस्ट मामलेदार तालुक्याला होते तालुक्याला होते, म्हणजे तहसीलदाराचा. तहसीलदार. हम्म. तर ते मामलेदार पण 2-2 दिवस इथे थांबून असायचे. बर. आणि त्या काळात त्या मामलेदार किंवा तिथला फौजदार म्हणजे PSI हा. यांना दुधाकरता आमच्या घरून एक म्हैस दुभती म्हैस त्यांच्या तिथे असायची. पूर्ण चारा तिचा आणि तिची सर्व व्यवस्था आमच्या इथून व्हायची. अशा प्रकारे ते जवळजवळ 1955 पर्यंत हे चालू होतं. आणि त्यानंतर हळूहळू ब्रिटिश सरकार गेल्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वच बदलत गेलं. ज्यावेळेस हवेली बांधली त्यावेळेस जमीन किती असेल, जनावर किती असते? जमीन होती 750 एकर. 750 एकरच्या पण पुढे बर. 5 इथल्या आसपासच्या पंचक्रोशीत म्हणजे 5 खेड्यामध्ये जमीन होती. बर. आणि जित्राबा भरपूर होते. किती असेल बरं? बैल किती असायचे? बैल 40 बैल असायचे, 20 आऊत चालायचे, 100-125 गाई, 101 म्हशी. आणि प्रत्येकाचे वाडे वेगळे होते. म्हशींचा 100 खानाचा वाडा, गाईंचा 100 खानाचा वाडा आणि बैलांचा. आणि बैलांबरोबर तिथे 4 गडी नित्याने मुक्कामाला त्या बैलांजवळच असायचे. जनावर पण वाडे होते? जनावरांचे सेपरेट वाडे होते. बर. आणि गाईंचा सेपरेट, म्हशींचा सेपरेट आणि बैलांचा सेपरेट असे ते स्वतंत्र वाडे होते. 100 खानाचे वाडे होते? 100 खानाचे वाडे. आजही वाडे आहेत. आणखी आज पण ते वाडे बघायला तुम्हाला आजही उपलब्ध आहेत. बर बर. पण आज तिथे वापर आहे. उलट इथनं जे विस्थापित झाले म्हणजे माडीतनं जे बाहेर पडले इमारतीमधनं ते आज वाड्यांमध्ये राहत आहे. म्हणजे आता मला कळालं की तुमचे मूळ पुरुष जे होते ते 4 होते. हो. पैकी एक जण लवकर वाढले. हो. त्यांना ते पण जे लवकर वारले ते ब्रिटिश कालीन रेल्वे PSI होते. ते साधारण 1942-43 मध्ये ते वारले. मग आता विस्तार वाढल्यामुळे इथले बरेचसे आता लोक इथे राहतात का? इथे राहतात. प्रत्येक याचं एक कुटुंब या हवेलीत राहतो. म्हणजे 3 आजोबांचे 3 कुटुंब आजही या हवेलीत राहतात. बाकीचे कोण नोकरीनी, कोणी धंद्यानी सर्व बाहेर पडलेले किंवा जे आहे गावात ते आता बाहेर वाड्यांमध्ये याच्यामध्ये ते राहायला गेले. परत ह्याला सगळं सागवानी लाकूड दिसतंय. हो. तर हे लाकूड कुठून आणलंय? हे पूर्ण लाकूड वणीच्या आणि सुरगाण्याच्या जंगलातलं हे लाकूड आहे. त्यावेळेस ते पंचनामा करून जप्त केलेलं लाकूड जे होतं शासनाचं, ते शासनाकडून विकत घेतलेलं हे लाकूड. याची वाहतूक मालेगाव पर्यंत त्याला उघड्या ट्रक म्हणायचे. त्या ट्रकवर ते ओंडके आणायचे आणि मालेगाव पासून तर इथपर्यंत साधारण 55 किलोमीटर तो 100 बैलगाडींचा ताफ्यावर हे लाकडं इथपर्यंत आणले जायचे. कारागीर कुठले होते याला कारागीर तसे दगड घडवणारे बाहेरचे होते. पण जे बांधकाम करणारे कारागीर होते हे आसपासचेच कारागीर होते. आणि स्वतः आमचे जे मोठे आजोबा होते ज्यांना जिभू म्हणायचे ते स्वतः कामावर हजर राहून त्यांच्या नजरेखाली काम करून घ्या. बाहेरचे जिने आहेत सर्व दगडी जिने आहेत. चौथरे आहेत बाहेर, कमानी बाहेरची ही पूर्ण दगडी कमानी. आधी बाहेरला भाग काय काय आहे ते दाखवा मला. त्याला काय म्हणतात ते, त्यात आपण मध्ये जाऊ. हे प्रवेशद्वार आहे. या कमानीतनं आत गेल्यानंतर जसं पहिले हे असायचे भालदार चोपदार असायचे इमारतीला, त्या टाईप दोन्ही बाजूनी त्यांची व्यवस्था होती. बर. तो मेन दरवाजा आहे. भालदार चोपदाराचे हो, समोरचा दरवाजा मेन दरवाजा आहे. त्या मेन दरवाजाच्या पण दोन्ही बाजूनी पूर्वीच्या काळात तो काळ होता दरोड्याचा याचा, त्यावेळेस संरक्षण म्हणून इथे ते कामगार असायचे. सैनिक टाईपच. हो. आणि हा मेन दरवाजा. बर. याची रुंदी जे 2 फूट उमरा, 2 फूट बाय उमरा 2 फूट बाय 6 फूट. बापरे. पूर्ण वरती पण पूर्ण नक्षीकाम केलेलं. आणि याला कुठेही जोड नाहीये. जोड नाही चौकटीला. ह्या चौकटीला कुठेही जोड नाही, फक्त कॉर्नरच, बाकी कुठेही जोड नाही. पूर्ण संपूर्ण लाकूड आहे. चौकटच बघा किती रुंद आहे. हो, ती साधारण 1 फुटाची ही चौकट आहे. 1 फुटापेक्षा जास्त आहे. उमरे 1.5 फुटाची. माथा पण 1.5 फुटाच्या पुढचा. आपण डाव्या बाजूने एंट्री करू. चला पुढे जरा. आता या आतमध्ये बरं, ह्याच्यामध्ये सिमेंटचा वापर नाही कुठला? कुठेही सिमेंटचा वापर नाही, पूर्ण चुन्याचा वापर आहे. ही चुना कसा तयार केला? कुठे केला? चुना घाणी 2 घाणी चुन्याच्या होत्या. त्या 15 वर्षापर्यंत घाणी चालू होत्या. बर. आणि विटकाम वरतीचे हे दगडी काम आहे, वरती विटकाम पण आहे, ते पूर्ण चुन्याचंच काम आहे. बर. सिमेंटचा कुठेही वापर झालेला नाही. बर.
प्रत्यक्ष म्हणजे दगड जोडामध्ये पण नाही आणि खाली फ्लोरिंग कुठेच नाही. आता ही खालची जी फरशी दिसते त्यावेळेसच आहे का ही पहिल्यापासून बरं बरं. ही कर्नाटक म्हणजे शहाबादी सारखी शहाबादीचे शहाबादीच आहे ना? शहाबादी फरशी. बरं बरं बर. आणि ही 1x1 आणि वरती जे हॉल आहेत त्यांना 2x2 बर. दाखवा मला एक एक भाग दाखवा. आता ही जिना आहे तुमचा म्हणजे पायऱ्या ह्या या पायऱ्या आहेत. आणि आता ही दोन्ही बाजूचे जे पश्चिम दरवाजा दरवाजे पश्चिमचा पश्चिम दरवाजा तो पूर्व दरवाजा आहे. बरं. ही ह्याची उंची कशी एवढी का ह्याची उंची कमी म्हणजे आजोबांचं म्हणणं असं होतं का आपल्या वास्तूमध्ये जाताना अगोदर आपण तिचा नमस्कार करूनच आतमध्ये तिच्या समोर झुकूनच आतमध्ये गेलो पाहिजे. बरं बरं. आणि ते शास्त्राप्रमाणेच ते त्यांनी झुकून आतमध्ये यायचे. दरवाजा जरा लावून घ्यावर बघा कसं दिसतोय बघू द्या. एकदम नक्षीकाम असलेला दरवाजा आहे. त्याच्या कड्या सुद्धा पाहण्यासारख्या आहेत. पितळी कड्या आहेत ह्या आणि कडे कोयट्या सुद्धा पितळी आहे. उघडा. आता ही काय बैठक आहे का? ही बैठक आहे. अशा 3 बैठक आहेत. खाली फर्स्ट फ्लोअरला 3 बैठक आहेत. वरती पण 3 बैठक आहे. बर. सेम अशाच आहेत वरती पण. बर. आणि त्याचे वरचे जे सिलिंग आहे ते पण 3x2.5 सलग ती लाकूड आहे. बघा ती बदला त्याला ह्याला काय म्हणतात किती जाड आहे तो. पाहिल्यावर एवढा जाड पाहतोय तो. तुम्ही काय म्हणता त्याला? त्याला आडू म्हणतात का काय? त्या आडव्या लगीत ज्याला आपण म्हणजे काही ठिकाणी आडूळ म्हणतात काही ठिकाणी लाडू म्हणतात आमच्याकडे. बघा किती जाड आहे हा. म्हणजे आजच्या लोखंडी बीमची पण ताकद नाही त्याच्या पुढे. आणि हे जे खांब आहेत पूर्ण 1 फुटाचा हा खांब आहे. कोणता? हा जो खांब आहे हा पूर्ण चौकोनी आहे. बर. हो. आणि उंची सुद्धा खूप आहे. उंची पण खूप आहे. 15 फूट जवळपास आहे. आणि पूर्ण सिलिंग त्यावेळेस स्क्रूनी पॅक केलेली आहे. तिला कुठे ती खाली येऊ नये त्यावेळेस स्क्रू लावून पॅक केलेली ती. आणि सगळी सागवान आहे. सर्व सागवान आहे. फळी सागवान सर्व सागवान सगळे पिढे सागवान चौकट सागवान. दुसरं लाकूड कुठलंही सापडणार नाही. बर. आणि ही पाठीमागं तुमच्या काय आहे ते? हे कपाटच केलेले होते त्यावेळेचे कपाट आहे ते. हो त्यावेळेचे हे कपाट केलेले होते. बर बर बर. त्यावेळेस कॉमन होते ही. आणि हे जे भिंती किती रुंदीचे आहेत सांगा बरं? खाली 7 फूट पायामध्ये. त्याच्यावरचा पाया 6 फूट. नंतर 5 फूट आणि वरती ही 3 फुटाच्या भिंती आहेत. आज जर विचार केला वर्ष लाकूड तर एका लाकडाची किंमत आज कमीत कमी 7 ते 8 लाख रुपयाचं एकाची किंमत आहे. हो. फारच मजबूत आहे एकदम. रुंदी उंची पाहिली तर उंची रुंदी पूर्ण. म्हणजे आता त्याचे लोड बेरिंग साठी तेवढा मोठा लोड हे करण्यासाठी. हो वरचा लोड त्यांनी हे करण्याकरता. आपण ही पश्चिमेकडल्या बाजू पाहतोय. हो हो. आता इथे 3 कुटुंब राहत आहेत तुमचे. हो 3 कुटुंब. आता मला एक एक भाग दाखवा यातला. आपण म्हणजे एक एक मजला करत आपण टॉपला जाऊ. आधी खालचा पहिला माळा पाहू आपण सगळा. मला फक्त एक एक त्याचा पार्ट सांगा फक्त. आता आपण मध्ये आलोय. पहिले इथे आल्यानंतर इथे आमच्या तिजोऱ्या असायच्या. ही तिजोरी आहे का इथं? तिजोरी तिकडे घेतलेली होती. आता तिकडे घेतली. इथे तिजोरी असायची. इथं आता कुठे? ती कोपऱ्यात. तुम्ही टीव्ही स्टँड केलं त्याचं. ही तिजोरी आहे तुमची. काय लिहिले हो त्याच्यावर? स्पेशल आयर्न सेफ फायर प्रूफ. आणि खाली काय आहे? गोदरेज आहे. किती वजन असेल याचं? आणि चला आता पुढचा दाखवा मला एक. या आता पहिल्या माळ्यावरला आपण पाहू. ह्याला काय म्हणता तुम्ही? किचन. अर्चना संदीप पवार. बरं हे काय म्हणतात ह्या तुमच्या ह्या भागाला? कोणती रूम आहे? किचन रूम आहे. किचन रूम आहे. किती खानाची आहे? 6 खानाची आहे. हे देवघर आहे तुमचं. याला आपण किचन म्हणतो. पूर्वीपासूनच किचन आहे. नाही पूर्वीचं त्या साईडला होतं. हे आता नंतर आम्ही वेगवेगळे झालो त्यावेळेस. मग किचन पूर्वीचं कुठं होतं? तिकून होतं. म्हणजे वाड्याच्या बाहेर? नाही घरात यांचे लहान चुलते तिकून राहतात. बर. ते आपण धान्याचं बघितलं ना तिथे वरती किचन आहे. आता एकदम बिल्डिंगच्या पाठीमागच्या ओपन स्पेस मध्ये आपण आलो. आणि
हे आता पाठीमागून बिल्डिंग कशी दिसते हे तुम्हाला मी दाखवतो. चालवताई. ही पाठीमागून तिचा लुक आहे. आणि इकडल्या डाव्या उजव्या बाजूला सुद्धा आता हे भिंतीने झाकलंय. आत एवढाच भाग इकडं डाव्या बाजूला सुद्धा आहे. पहिला माळा आपण पाहिलाय. आता दुसऱ्या माळ्यावर जाऊ आपण. आपल्याकडे जसं आता डेस्क होते तशाच प्रकारचा जुना डेस्क आहे 125 वर्षापूर्वीचा. याच्यावर त्यावेळेस हिसाब लिहायचे लोक, मुनीम लोक. आणि खाली उघडून दाखवावर तिथं खाली त्याच्या खालचे वह्या ड्रॉवर. वगैरे ते ठेवायचे. आणि त्याला ड्रायव्हर सुद्धा आहेत. आता त्यांनी देवघराचं सामान ठेवलंय. पूर्वी ह्याचा हिशोब असायचा पूर्ण प्रॉपर्टीचा. तर आता आपण या रूमच्या बाजूलाच एक मधोमध जिना आहे. याला किती जिने असतील टोटल? 3 जिने. तिन्ही वाटणीमध्ये 3 जिने. म्हणजे 3 पार्ट आहेत ह्या हो, बिल्डिंगचे. हो. 3 भावाचे 3. 3 भावांचे 3 वाटणे आहेत. हा. तिघांना पण जिने आहेत. हा त्यात दोन्ही जिने दगडी हा. आहे, एक जिने लाकडी आहे. बर कारण तो नंतर बनवलेला आहे. बर. चल, आणि चल, चल. आता हा दगडी जिना आहे का लाकडी? नाही, याला ही फक्त वरती बसवलेलं आहे हा लाकडाचं. पायऱ्या लाकडी हा. येतात. बाकी चुनाचं बांधकाम. चुन्याचं बांधकाम. तर आता आपण पहिला माळा पाहिलाय. आता दुसरा माळा. दुसऱ्या माळ्यावर आपण येतोय. आता इथले एक रूम बंद आहे. आणि जे मालक जे आहे ते पुण्याला येतात. आणि इथं जुने फार दुर्मिळ असे फोटो आहेत इथं इंग्रज काळातले वगैरे. तर ते आपण नंतर मिळाल्यानंतर दाखवू स्क्रीनवर. तर आता हा दुसरा माळा आहे. जुना देवारा. आणि हा जुना देवारा आहे. आणखी त्यांनी जपून ठेवला आहे. आणि ही त्याची ऐसपैस अशी खिडकी आहे. हा दुसरा माळा आहे. वरी सुद्धा माळवदाचा आहे. आणि 3 भावाचे 3 सेम असेच खोले येतात त्याच्यामध्ये. हा पण पूर्ण सागवान आहे दुसरा माळा पण. हा पूर्ण सागवान आहे हा पण. आता हे रूम लावल्यामुळं आपल्याला मधला भाग पाहता येत नाही आणि गॅलरी पण पाहता येत नाही. आता मला ह्या दुसऱ्या माळ्यावरला गॅलरी दिसते. त्याचे लोखंडी ग्रिल्स दिसत आहेत. हां हे जुने तुम्ही पाहू शकता. हे जुनी इलेक्ट्रिक फिटिंग आहे. हे जुने बटन काळे असायचे खटखट वाजा चालू बंद करावर फार मजबूत बटन होते हे. अँकरचे. हां अँकरचे आहेत का ते? फार मजबूत. आणखी म्हणजे त्याला म्हणजे मेंटेनन्स बिलकुल गरज नव्हती. आणि ही वायरिंग असायची ही पूर्वीची काळातली. तर हा दुसरा माळा आहे. दुसऱ्या माळ्याचा ही रूम पाहिल्यानंतर थोडं मध्ये गेल्यानंतर ही आता ह्या आणखी 2 रूम्स आहेत. ह्या 2 रूम त्यावेळेचेच आहेत. आता वाडा हवेली मोठी झाली आणि माणसं बाहेरगावी राहायला गेल्यामुळं इथं त्याला झाडाला सुद्धा म्हणजे माणसं राहिली नाहीत अशी कंडिशन आहे. आता हा हवेलीचा पाठीमागचा भाग आहे. आणि हे तुम्हाला समोर जे दिसतंय ते गावाची घर आहेत. तर ही बांधकाम जे आहे संडास बाथरूमचं नंतर केलेलं आहे. त्यामुळे जरा थोडं लुक ह्याचा झाकून गेला आहे या संडास बाथरूममुळं. तर हवेलीचा हा दुसरा माळा आहे. आणि तुम्ही जे पाहताय की ऐतिहासिक किल्ले बिल्ले वाडे असतात ना त्या टाईपचं हे बांधकाम आहे. आणखी मजबूत आहे. फक्त कुठं कुठं लिकेज आहे. ते जर मेंटेन केलं तर निश्चित तिथं इव्हेंट वेगळे होऊ शकतात. आणि एक नवीन म्हणजे रेंटनी दिवस हे वाड्याचे जे मालक आहेत ते पैसे कमवू शकतात. फक्त एकत्र येऊन मेंटेन करणं फार गरजेचं आहे. तर आता आपण दुसऱ्या माळ्यावरून तिसऱ्या माळ्यावर जाणार आहोत. या वाड्याला स्वतंत्र आड पण आहे पण आता तो त्यांनी बुजून टाकलेला आहे. आणि धान्य साठवण्याची मोठी बळद पण इथे या वाड्यामध्ये आहे. तर आपण आता तिसऱ्या माळा आहे. हा तिसरा माळा आहे. याला सुद्धा चुन्यानेच बांधकाम आहे सगळं. आणि वरील लाकडाच्या फळ्या बसवलेल्या आहेत. बघा ही चुना
सिमेंटची तरी माती होऊ शकते, परंतु जी चुना आहे, चुन्याला काहीच होत नाही, किंवा पांढरी जी माती असते गडीची, तिला सुद्धा काहीच होत नाही. तर हे तिसरा मळा आहे. आता तुम्ही पाहू शकता ह्या मध्ये कोणी राहत नसल्यामुळे थोडी घाण साचलेली आहे, कोणीच राहत नाही इथं. आणि या बाजूला एक रूम आहे, ही उघड आहे, उघड, ही एक रूम आहे, इथं सुद्धा कोणी राहत नाही. तर हा तिसरा माळा आहे. आता इथून दिसत असेल तुम्हाला पूर्ण हवेलीची रुंदी किती आहे तुम्हाला दिसून येईल इथून. आणि ही हवेली, ही जी पूर्ण रुंदी आहे, 3 भावामध्ये याची वाटणी आहे. हे पूर्ण वरचं सिलिंग जी आहे ती पूर्ण सागवानीच आहे ही, आणि सागवान्या पट्ट्या लावून या त्याची एक भिंत तयार केलेली आहे, आडोसा तयार केलेला आहे. आणि हा तिसरा माळ्यावरला हा पाठीमागचा ओपन स्पेस आहे. आणि या ओपन स्पेसमधून मी हे पूर्ण ओपन स्पेस आहे. आणि या ओपन स्पेसमधून आपल्याला हे पूर्ण हवेली दिसेल. आता पहा, मी सिरियल दाखवतो तुम्हाला. ही हवेली किती सुंदर डिझाईन आहे, पहा याचं एकदम सुंदर असं डिझाईन आहे. इथे लाकडी जिना आहे. हा, एकदम इंग्रजाच्या काळामध्ये ज्या हवेल्या होत्या त्याच टाईपचं हे बांधकाम आहे. म्हणजे वास्तुशास्त्र त्यावेळेसचं आहे. म्हणजे इंग्रजाचा परिणाम या बांधकामावर दिसतोय. एकदम सुंदर असं डिझाईन आहे. पहा, वरचा जो घुमट आहे तो घुमट तुम्हाला दाखवतो मी. आणि वर गेल्यानंतर तिथं एक रॉड दिसतोय, ते रॉड कशासाठी बसवला त्याची पण आपण माहिती घेणार आहोत. आता आपण इथून तिसऱ्या माळ्याहून एकदम टॉपला जाऊ या हवेलीच्या. चला मामा, आता आपण टॉपला जातो त्या हवेलीच्या, आणि वरून टॉपहून हवेली कशी दिसते हे आपण पाहणार आहोत. आता हा तिसरा माळा आहे. इथं कुणी सध्या राहत नाही, त्यामुळे मेंटेनन्स नाही. पहा तुम्ही, एकदम मोठी स्पेस असलेली ही जागा आहे. पहा, आता इथं समोर तुम्हाला जिना दिसतोय, त्या जिन्यातूनच आपण वर जाणार आहेत. ही बैठक आहे पूर्ण, आणि या दोन्ही बाजूला बैठकीच्या 2 जिने येतं. वरती पण पूर्ण सागवान, आणि वरी पण पूर्ण सागवान आहे. फक्त इथं बघा तुम्ही, आडू वगैरे साईज बघितले तर हे खांब जे आहेत ते लहान आहेत. जसजसं बिल्डिंगच्या वर जाऊ तसा लोड कमी करण्यासाठी लहान म्हणजे वजनाचे बांधकामाचं साहित्य वापरलं जातं. आणि याला पण खिडक्या आहेत बाहेरच्या बाजूने उघडणाऱ्या. आता ही ग्रिल्स पहा, तिसऱ्या माळ्यावरली एकदम मजबूत आहे. फक्त थोडं मेंटेनन्सची गरज आहे. इथं तुम्हाला समोर दिसते की थोडं पडझड झालेली दिसते पावसाने वगैरे. हे मेंटेन करता आणखी चांगली, एखादा चांगला इव्हेंट इथं होऊ शकतो, शूटिंग होऊ शकते. ही पहा, इकडली बाजू एकदम खूपच कलाकुसर युक्त अशी ही हवेली आहे. ही जुन्या त्यावेळेस खुंट्या असायच्या कपडे वगैरे सामान अटकवण्यासाठी, आणि त्यावेळेसच्या ह्या खिडक्या आहेत. आता आपण एकदम टॉपवर जाऊ. माझ्या उजव्या बाजूला एक जिना आहे, डाव्या बाजूला एक जिना आहे. तर आपण उजव्या बाजूच्या जिन्यामधून वर जाऊ. इथे रूम होता दोन्ही बाजूने असं रूम्स आहेत ह्या. आता त्या बंद आहेत पण दोन्ही रूम्स आहेत त्या. आता आपण एकदम हे बघ उघडे बघा. हे रूम उघडले त्यांनी आता. हे पाहू आपण. म्हणजे दोन्ही बाजूला अशा मोठ्या मोठ्या रूम्स आहेत तिथे पण, तिसऱ्या माळ्यावर पण. आणि त्यावेळेस आता हे शेतीचं उपयोगी सामान इथं पडलेलं आहे. ही मणी दिसतोय, साड्या दिसते तिथं, साड्या पण आहेत. आणि ज्यावेळेस आपल्याला कडबा वगैरे आणताना त्याला ताण देण्यासाठी ही असा मणी असायचा. आणि ही ताक घुसळण्यासाठी रवी पण आहे. त्या काळातलीच रवी ही. म्हणजे जनावरांची संख्या जास्त त्यावेळेस होती हे सिद्ध होतं की, कारण रवीचा आकार मोठा आहे. ही पण लोखंडी पास पण दिसते इथं. आता पास नवीन पिढीला काय होती म्हणलं तर
सांगता येणार नाही, कारण आता ट्रॅक्टरचा जमाना आहे. हे पहिले आवताला ही पास लावली जायची आणि आवत मारला जायचं, वखर मारला जायचं. ही पास आहे त्यावेळेची. आता आपण टॉपला जाणार आहोत. हां, हे पूर्ण गॅलरीचा व्ह्यू आहे 3ऱ्या माळ्यावरला. ही थोडी पडझड झालेली आहे इथं. आता आपण टॉपला जाऊ. चला, कुठून जिना आहे? चला. ही काय ही बाथरूम आहे का ही? नाही नाही, ते बाहेर आपण गेलो ते. हा, बाहेर पडण्याचा मार्ग आहे. बाहेरची गच्चीच आहे. तर हा वर जाण्यासाठी जे नाही, 3ऱ्या माळ्याहून एकदम टॉपला जाण्यासाठी. हा पहा, एकदम आपण आता या हवेलीच्या टॉपवर आलो आहोत. हे पहा वरून कसं एकदम सुंदर असं दृश्य आहे. आणि काका, वरी एक घुमट दिसतोय. हा, हो, त्याच्यावर एक रॉड दिसतोय. त्यावेळेस वीज नियंत्रक म्हणून हा, त्याचा वापर केलेला आहे. ते पूर्ण तांब्याची सळईवरून खालपर्यंत पायापर्यंत ती टाकलेली आहे, म्हणजे वीज पडू नये म्हणून. वीज पडू नये म्हणून. बरं, ती रॉड पण त्या ह्याचाच असणार आहे बघा, तांब्याचाच. तांब्याचा आहे. हा, पूर्ण ते तांब्याचाच आहे. पूर्ण आता- खाली या टाकलेला आहे तो आता पायापर्यंत. इथून सुद्धा ह्याला वर पण त्या घुमटापर्यंत जायला पायऱ्या आहेत. आता मी तुम्हाला जवळून घुमट दाखवतोय पायऱ्या चढून. हे पहा घुमट, बघा किती मस्त घुमट आहे. एकदम किल्ल्यावर गेल्यासारखं वाटतंय. आणि त्याच्यावर हा रॉड आहे. झूम करतो मी. म्हणजे वीज पडू नये म्हणून त्यांनी त्यावेळेस काळजी घेतलेली आहे. कारण इंग्रज आल्यामुळं थोडं आपल्याकडे शास्त्र म्हणजे सायन्सची माहिती झाली होती. आणि त्यातून मग त्यांनी ही वीज पडू नये म्हणून त्यांनी हा रॉड बसवलेला आहे. आणि दोन्ही साईडला हे घुमट येतं आणि दोन्ही साईडला ती रॉड आहेत ह्याचे तांब्याचे, वीज पडू नये म्हणून. हे इकडला दुसरा एक घुमट आहे. सूर्य थोडा मावळतीला चालला आहे त्यामुळे चमकतंय. तर अशा प्रकारे ही हवेली आहे. म्हणजे या हवेलीचे 3 भावाचे 3 पार्ट्स आहेत. मी एका भावाचाच पार्ट तुम्हाला दाखवला मधून. जवळपास सर्वच भावाचे पार्ट्स खोल्या ज्या आहेत त्या सेम आहे का? आपण पश्चिमेकडला पार्ट पाहिला का भावाचा? हो, पूर्ण. आता सगळे पार्ट असेच आहेत का गर्तिकाचे पण? मधला जो पार्ट आहे तो थोडासा मोठा आहे, मोठा आहे. म्हणजे रुंदीला जास्त आहे. बर. कारण पूर्वी जे पाहुणे वगैरे यायचे ना हा, तिघही भावांकडे, हा. तर ते मधल्या हॉलमध्ये किंवा मधल्या बैठक याच्यात- मोठी आहे तिथली. हा, तिथंच थांबायचे शक्यतो, बर. म्हणजे मधल्या भावाकडे. आता मधून जाता पाहता येईल का आपल्याला? तो मधून नाही पाहता येणार, कारण तो भाऊ नेमका पुण्याला गेलेला आहे, तिने लॉक केलेलं आहे. लॉक केलेलं आहे. हो. बर. आणि तुमच्या एका भावाच्या रूम मध्ये वेगळे फोटो आहेत म्हणले, कशाचे फोटो आहेत ते? ते आमच्या आजोबांचे पंजोबांचे बर. त्यांचे फोटो आहेत ते. काय इंग्रज आले त्यावेळेचे? त्यावेळचे ते आता हे वेगवेगळे पुढारी जे नेते मंडळी होती ना, यायचे नेते, हा, कलेक्टर यायचे ब्रिटिश काळात, हा. त्यावेळेस त्यांच्या सोबत आजोबांचे फोटो. आता आपण पश्चिम बाजू बघितली इमारतीची पूर्ण. आता आपण खाली उतरत असताना पूर्वेची बाजू बघून खाली उतरू. चला चला दाखवा मला. चल. आता ह्या जिन्यातून खाली जायचंय. या जिन्यामधनं खाली जायचं आहे. हा, असे चला. 2 जिने आहे सर, म्हणजे त्या बाजूला पण एक आहे, हा, पूर्वेला आणि पूर्वेला एक पश्चिमेला आणि पश्चिमेला असे एक. 2 जिने आहेत. दोघं साईडला 2. आता आपण पश्चिम जिन्यामधून खाली उतरतोय. आता हो. 3ऱ्या माळ्यावर चाललो आपण आता. आता 3ऱ्या माळ्यावर येतोय. हा, 3रा माळा अरुंद आहे पण एकदम मजबूत आहे. सोन्यामध्ये बांधकाम आहे सर्व हे. हो. आणि त्याला पण दरवाजा आहे. आता इथून ह्या झाला 3रा माळा. आता इथनं आपण 2ऱ्या माळ्यावर. आता 2ऱ्या माळ्यावर या बाजून जायचंय. हो, इथे चला. जिने, या जिन्याने आपण खाली. चला चला ना, तुमच्या मागे आम्ही येतो. चला. आता हा आपण 2ऱ्या माळ्यावर चाललो आहे. पूर्वेकडील बाजू आहे ही इमारतीची. ही 2रा माळा आहे नाही? 2ऱ्या माळ्याची इकडची बाजू हा, आहे. 2ऱ्या माळ्यामध्ये आपण आलो. हा, हा. आणि इकडे ही बाहेरची गॅलरी या साईडने.
हा हा तुमच्या हवेलीचा पाठ पूर्व भागात पूर्व भाग आहे का? हो. आणि हे पाठीमागचा पाठीमागचा ओपन स्पेस आहे तुमचा. हो. आणि आड कुठतरी इथंच होता ना तुमचा? आडत्या तिथे होता आमचा तो. ते बुजून टाकलाय आता? बुजून टाकलाय. बर. या साईडला मग इकडे आंब्याची झाडं वगैरे लावलेली हा, आहेत. हा. हे आता दुसरा माळा आहे. आता आपण पहिल्या माळ्यावर जाऊ. हो. आता या इथे असं ते बाथरूम रांजण होते असे, म्हणजे हे पूर्वी इथं बाथरूम होते ना? बाथरूम आहे नाही. हा बाथरूम आहे हे. हो. आणि हे जुने हे रांजण? रांजण होते पाण्याचे, म्हणजे हा रांजण आहे जुने. आणि इथं काय पडलेलं दिसतंय? हे काय खिडकी होती ही? खिडकी ती मागच्या साईडची खिडकी असते त्या रूम मधून? रूम मधून. हा हा. आता आपण खालच्या तळबाजूला चाललो का आपण आता? उघडलं. हा तळबाजूला चाललो आपण आता? हो आता तळमजल्यावर जातोय. चला. आता हा रूम आहे सर इकडे. हा हा. इकडे हा एक रूम आहे. हो, इकडे किचन होतं एक. हा आता ते काका नाशिकला स्थायिक झाल्यामुळे हा. ते तिकडेच गेले मग नाशिक मध्येच असं. बर 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 हो. बर. आता आपण तळमजल्यावर जाऊ खाली. बर. नंतर इथलं ते जे कुलूप लावलेलं होतं ना हॉलला, हा त्या साईडला इथं खाली बघा. पश्चिम साईडला, हा तसं इथं हा हा. पलीकडल्या पश्चिम बाजूला जो हॉल बंद होता ना, तसाच हा हॉल आहे. सेम सेम हॉल आहे. सेम हॉल आहे हा. आणि ह्या साईडला दुसऱ्या मजल्यावरची गॅलरी. ही दुसऱ्या मजल्यावरची गॅलरी. इकडे आहे, सर. तुम्ही पहा किती मस्त व्ह्यू आहे. इथून बघा दुसऱ्या माळ्यावरूनचा हा गॅलरीचा व्ह्यू आहे. हा पहा एकदम सुंदर नक्षीकाम आहे. आपण या गॅलरी मधूनच पुढे जाऊ. हा हे पहा डिझाईन याचं वरचं एकदम सुंदर डिझाईन आहे. समोरच्या बाजूने लाकडं कोरलेलं लाकूड. आणि कोनाडे जे आहेत कॉर्नरला त्याचं सुद्धा आपल्याला डिझाईन लक्षात येईल. पाहुण्यांची हातपाय धुण्याची व्यवस्था होती इथे. हे तिथं डिझाईन दिसते. आणि काय पाहुण्याचं काय म्हणले तुम्ही? जे पाहुणे यायचे ना, ते इथं सांगा सांगा. पूर्वीचा पाटा आहे तिथे. हा पोरीचा पाटा आहे. आणि इथं हातपाय पाहुण्याला धुवायला जागा आहे इथं सगळी. हा बघा भला मोठा पाटा आहे हा. पाटावर वंटा. हा नाही असे हे पोर्च खालून जे आपल्याला कमान त्याच्यावर दिसतं, कमानीचा वरचा हा पोर्च आहे हा. हा हा दुसरा माळा आहे. आता आपण खालच्या मधल्या आता एकदम तळमजल्याला जाऊ आपण आता ग्राउंड फ्लोअरला. पूर्व बाजूने. पूर्व बाजूची. हा या सेंटरचे जे हॉल आहे ते असे होते. हा बरोबर. चल तो जिना आहे. जिना आहे जिना. हो. चल. मधला जिना आहे. एकूण जिने किती तुमच्या इथं मग? 3 आहे ना. 3 जिने. आपण आलो हा जिना पूर्वचा. हा वरती चढलो तो पश्चिमेचा. आणि आपण आता बघितलं तो मधला आहे. हा चला. नाही नवीन माणसाला जरा डोळे बांधून आणून सोडलं हवेलीमध्ये आणि दरवाजे बंद केले तर त्याला बाहेर पडायचा मार्ग सापडणार नाही. एवढा भुलभुलैया आहे इथं. ते समजणारच नाही त्याला काही. एकदम भुलभुलैया आहे. म्हणजे नवीन माणसाला शक्यच नाही म्हणजे बाहेर पडायचा मार्ग हे करणं सापडणं. आणि दरवाजे एवढे मोठे आहेत, जिने एवढे मोठे आहेत, कुठून कुठं जायचं हे बिलकुल कळत नाही. त्या साईडला आता आपण एकदम ग्राउंड फ्लोअरला आलो. तीच तशीच पाठीमागची ग्राउंड फ्लोअर आहे हे. इकडे एक रूम दिसते. ग्राउंड फ्लोअरला जसं आपण सर ती बाजू बघितली ना पश्चिम बाजू, हा तशी सेम पूर्व बाजू आहे. सेम पूर्व बाजू. सेम तसा हॉल. हा हे जिन्याच्या खालचा हा रूम होता. हा तो इथं ओपन केलाय समजा. हा इथे एक जिना दिसतो तुमचा. आणि इकडे हा सरळ हॉल आहे. मग जसं आपण त्या बाजूने पाठीमागे गेलो हा तसं ह्या साईडने खालच्या पूर्व बाजूने इकडे पाठीमागे येतंय. पाठीमागच्या बाजूला येता येता येत. हो या साईडला येत. हा बरोबर या दिसतंय. साईडला. एकदम सेम आहे. या साईडने इकडनं आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला ही ह्या साईडची या साईडची पाठीमागची गॅलरी दिसते तुम्हाला एकदम.